ओके, आजपासून आपण सुरू करतोय आपलं अकाउंटन्सी सुरू करतोय. ओके, आपलं अकाउंटन्सी जे काय लेक्चर आहे ते आपण आजपासून सुरू करणार आहोत. आणि आपला जो काय पहिला लेक्चर मी बनवणार आहे तो कशावर आहे? प्रिपेअर स्टॉक लेजर अकाउंट. स्टॉक लेजर अकाउंट म्हणजे काय सांगा? इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा सब्जेक्ट आहे. या कशाचा आहे? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. म्हणजे काय असतं, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असता, मग कंपनीमध्ये ना स्टॉक असतो. स्टॉक म्हणजे काय? साठा असतो वेगवेगळ्या प्रकारचा. उदाहरणार्थ तुम्ही समजा काय करताय सांगा, तुमची एखादी समजा कशाची फॅक्टरी सांगा, एक तुम्ही फॅक्टरी पकडा कशाची तरी. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कापड बनवताय. ओके, कापडसाठी कच्चा माल काय लागतो? कापूस लागतो. मग विषय कसा होणार सांगा, तुमच्याकडे कापूस तेवढा असायला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला तो परचेस करावा लागेल, पुन्हा तो डिपार्टमेंटला पाठवावा लागतो, त्याला सेल्स म्हणतात. ओके, परचेस म्हणजे येणं आत आणि सेल्स म्हणजे बाहेर जाणं. ओके, मग अशा वेळी मला ना ते स्टॉक ना मेंटेन ठेवावं लागतो. तुम्हाला विचारलं तर लगेच सांगता आलं पाहिजे की तुमच्याकडे किती स्टॉक आहे. ओके, आणि स्टॉक तुम्ही कसा वापरला हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून स्टॉक लेजर अकाउंट तयार करतात. स्टॉक लेजर अकाउंट करायचे 3 मेथड आहेत. पहिली आहे फिफो, दुसरी आहे लिफो आणि तिसरी आहे वेटेड ॲव्हरेज मेथड, WAP वेटेड ॲव्हरेज मेथड. अशा त्या 3 मेथड आहेत. आणि यामध्ये तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळणार आहेत, 1000%. ओके, आणि हा विषय तुम्हाला टिवायला पण आहे, त्यामुळे तुम्ही आता शिकून घ्या. कारण मी ज्यांना फिफो मेथड शिकवली, मी स्वतः 13वीला असल्यापासून मी ही मेथड दरवर्षी शिकवतो. ओके, म्हणजे जवळजवळ मला किती वर्ष झाली? 6 ते 7 वर्ष मी ही मेथड शिकवत आहे. आणि ज्यांना शिकवली त्या सगळ्यांना 15 पैकी 15 मार्क मिळाले. तसेच तुम्हालाही 15 पैकी 15 मार्क मिळणार आहेत. फक्त सराव करण्याची गरज आहे. आणि हा जो काय प्रॉब्लेम आहे यामध्ये काही व्हेरिएशन नाही आहे. जे काय शिकवणार ना तेच आहे, बाकी यात काही नाही. ओके, आपण लेक्चर सुरू करूया. ओके, तुम्हाला काय सांगितलं सांगा? प्रिपेअर स्टॉक लेजर अकाउंट. काय ओपन करायला सांगितले तुम्हाला? स्टॉक लेजर अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. अंडर कुठची मेथड सांगितली आहे? फिफो मेथड. कुठची मेथड आहे? फिफो मेथड. ओके, आता कसं स्टॉक लेजर अकाउंट ओपन करायचं ते बघूया. कॅमेरा छोटा करूया. ओके, बघा तुम्हाला काय सांगितलंय. पहिल्यांदा तुमच्याकडे काय आहे बघा, आधी असं आखून घ्यायचं. मी तुम्हाला आधी फोटो टाकलाय, तो फोटो आधी लिहून काढा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आधी व्हिडिओ बघू नका. ओके ओके, चला सुरू करूया. बघा असं लिहायचं वर आन्सर स्टॉक व्हॅल्युएशन अंडर फिफो मेथड. लिहिलं. डेट लिहायचं. परचेसच्या खाली 3 क्वांटिटी म्हणजे किती तुम्ही नग घेतले, रेट काय होता, आणि क्वांटिटी गुणुले रेट करून इकडे अमाऊंट लिहायची या कॉलममध्ये. सेल्समध्ये तसंच, किती नग होते त्याचा रेट किती होता आणि इकडे अमाऊंट आणि इकडे तुमचा बॅलन्स. ओके, आता तुम्हाला मी सांगतो ते ऐका. बघा पहिल्यांदा काय आहे बघा, ओपनिंग स्टॉक. काय आहे? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कितीचा आहे? 14,000 आणि 3.50 प्रमाणे. हा परचेस केला का? ओपनिंग स्टॉक कधी आपण परचेस करतो का? नाही, ओपनिंग स्टॉक आपण परचेस करत नाहीत. ओके, त्याच्यानंतर बघा ओपनिंग स्टॉक आपण कधी हे करतो का? सेल्स करतो का? नाही, ओपनिंग स्टॉक आपण कधीही सेल्स करत नाही. मग ओपनिंग स्टॉकचा काय असतो? फक्त आपला क्लोजिंग बॅलन्स असतो. आता बघा ओपनिंग स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे तो बघा. दिसतंय? किती सांगितलं त्यांनी? 14,000 घेतले बॅलन्समध्ये. 3.50 आणि 14,000 गुणले 3.50, उत्तर किती झालं? 49,000. हे समजलं? लहान मुलाला पण समजेल, काही नाहीये. बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स करून टाकला. कुठं? इकडे बॅलन्समध्ये लिहिला. परचेस नाही आणि सेल्स नाही. तारखा महत्वाच्या आहेत. 1 तारीख झाली. आता किती तारीखवर यायचं? 3 तारीखवर. किती तारीखवर यायचं? 3 तारीखवर. 3 तारीखला काय झालं? परचेस. काय झालं? परचेस 24,000 आणि किती? 3.80 प्रमाणे. ओके, मग बघा ही 3 तारीख इकडे लिहिली, डेटमध्ये लिहिली, सोपं आहे. आणि किती? 24,000 आणि 3.80. बघा 24,000 3.80 झाले किती? 91,200. 24,000 गुणिले 3.80 बरोबर 91,200. ओके, आता याच्यामध्ये येणार नाही. कुठं? सेल्समध्ये येणार नाही. ओके, आता काय करायचं ते बघा. मेथड कुठची आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे पहिल्यांदा जो पहिला होता त्याला वर लिहायचा. ओके, पहिला जो होता त्याला वर लिहायचा. त्यामुळे हे 14,000 आहेत ते आहेत तसे इकडे
लिहायचे. लिहिले, ते लिहिल्यानंतर काय करायचं, नवीन किती सांगा. नवीन आहे बघा, हे 14,000 वर आहेत तसे लिहिले. आता 24,000 3.80 आणि 91,200 ते इकडे लिहिले बघा. 24,000 3.80 91,200 खाली लाईन मारायची. लाईन मारली की विषय संपला. लाईन मारली की विषय संपून टाकायचा, मग त्याचा पुन्हा विचार करायचा नाही. समजलं बेसिक आपण काय केलं ते. हे 14,000 आहे तसे लिहिले. आता हे नवीनची 24,000 3.80 91,200 झालं. आता जाऊया पुढे. तारीख होती 7 तारीखला विकले किती, 26,000 युनिट. विक्री करताना कशी करायची ती बघा. तुम्हाला विकायची किती आहेत, आता 26,000 युनिट विकायचे आहेत. आधी बघायचं माझ्याकडे 26,000 युनिट आहेत का, तर 14,000 आणि 24,000 असे एकूण माझ्याकडे होऊ शकतात 26,000, नो प्रॉब्लेम. मग पहिल्यांदा कुठचे विकायचे, फर्स्ट इन फर्स्ट आऊट. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्याकडे सांगतो तसेच विकायचे, कुठचेही विकायचे नाही. ते 24,000 दिसतात म्हणून 24,000 विकले असं नाही होऊ शकत. पहिले कोणते आहेत हे बघा, 14,000 आहेत ना, हे बघा 14,000. मग 14,000 विकले कितीने, रेट आहे तोच 3.50 झाले किती, 49,000. विकायचे टोटल किती होते, 26,000. विकले किती, 14. राहिले किती, 12,000. मग हे 12,000 कशामधनं विकायचे, 24,000 मधनं. ओके, 12,000 24,000 किती, 3.80 प्रमाणे, आणि झाले किती, 45,000. ओके, आता काय करायचं, 24,000 मधनं हे 12,000 गेले ना, मग तुमच्याकडे बॅलन्स किती राहिला, 24,000 12 गेल्यावर 12,000. रेट तोच 3.80 आणि उत्तर किती, 45,600. समजला विषय. बघा विकताना तुम्हाला विकायचे किती होते, 26,000 युनिट विकायचे होते. 7 तारीखला विकायचे किती होते, 26,000 युनिट. बघा आरामात घ्या, एकच प्रॉब्लेम लक्षात घ्या. 7,000 मधले किती विकायचे होते, 26,000. तुम्ही आलात, तुमच्याकडे 26,000 बघितले का, तर माझ्याकडे 26,000 आहेत. मग 26,000 हे तुम्ही कसे विकले सांगा. हे 26,000 तुम्ही कसे विकले बघा. काय केलं, हे तुमचे होते ना 3 तारीख, 7 तारीखला आलात, तुम्हाला 26,000 विकायचे. तुम्ही पहिले आहे ते 14,000 विकून टाकले, नो प्रॉब्लेम. जो जुना माल आहे ना तो जास्त वेळ ठेवायचा नाही, म्हणून ती पिपो मेथड वापरली त्यांनी. म्हणजे जुना माल आहे तो आपल्याकडे ठेवायचा नाही, त्यामुळे ते खराब होऊ शकतो ना, म्हणून तो त्यांनी 14,000 विकून टाकले. 14,000 विकून. आता आणखी किती पाहिजेत, 12,000. मग त्यांनी 24,000 मधनं किती वापरले, 12,000. रेट तोच राहणार, हा रेटवर काही परिणाम होणार नाही. राहिले किती मग, 12,000. 12,000 म्हणून 3.80 बरोबर 45,600. समजलं, खूपच सोपं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट तारीखकडे जाऊया. नेक्स्ट तारीख किती आहे सांगा, 11 तारीख. किती तारीख आहे, 11. 11 तारीखला काय केलंय, परचेस केलंय. किती, 30,000. दिसत आहेत 30,000 3.90 प्रमाणे दिसतंय. 30,000 3.90 प्रमाणे झाले 1,17,900 झालं ना. आता काय करायचं ते बघा. आता काय करायचं, हे 12,000 राहिले होते ना, 12,000 ते आहेत तसे खाली लिहून घ्यायचे, तो बॅलन्स पहिला. आणि हे नवीन 30,000 गुणले 3.90 गुणले 1 ते बरोबर 1,70,000 आहे बघा. हे इकडे मी ते लिहून घेतलं. समजलं कसं केलंय ते. हा बघा, हा जो 12,000 बॅलन्स होता तो पहिला लिहायचा, आणि हे जे आताचे जे काय तुमच्याकडे नवीन आले ते खाली लिहायचे. तारीख किती झाली सांगा, तारीख झाली 11. 11 तारीखचं समजलं, हे समजलं. आता आपण जाऊया 12 तारीखकडे. 12 तारीख नाहीच आहे, मग किती तारीखकडे जाऊया, 15 तारीखकडे. 15 तारीखला सेल्स किती आहे, 34,000. आणि कितीने केला आहे तो, 4.30 प्रमाणे. आता सेल्स आहे त्यामुळे परचेसमध्ये येणार नाहीत. सेल्स किती करायचे आहेत, 34,000. 34,000 करायला गेलात तर पहिल्यांदा वरचे विकायचे असतात ना, जुने आहेत ते पहिले विकायचे. जुने किती होते, 12,000. 3.80 प्रमाणे 45,600. रेट बदलणार नाही. ओके, मग 34,000 मधनं 12 गेले, राहिले किती आणखी द्यायला पाहिजे, 34 हवे होते, 12 दिले. अजून पण त्यांना 22,000ची गरज आहे, मग 22,000 द्यायची. रेट कुठचा, 3.90 प्रमाणे. उत्तर किती आला, 85,800. ओके, आणि आता किती राहिले, 30 मधनं 22 गेल्यावर 8,000. 30,000 मधनं हे 22,000 गेले ना, राहिले आपल्याकडे 8,000. 8,000 गुणले 3.90 इज इक्वल टू 31,200. समजलं 31,200 काय ते. आपल्याला 34,000 विकायचे होते, पहिल्यांदा 12 विकून टाकले, मग 30,000 होते, त्यातले मधले 12 गेल्यामुळे 34 मधनं 12 गेल्यावर 22 राहिले. मग 22 आपण 30,000 मधले विकले, आणि 22 30,000 मध्ये गेल्यानंतर राहिले आपल्याकडे 8,000. उत्तर आलं 3.90. समजलं असेलच. ओके, समजणार 100%, मी शिकवतोय. ओके, शिकवलं आणि कोणाला समजलं नाही असं कधीच झालेलं नाहीये. आता आपण पुढे जाऊया. आता किती तारीख झाली, 15 तारीख झाली.
त्याच्यानंतर मी आलो 19 तारीखला. 19 तारीखला आपण पुन्हा काय केले, परचेस केले 32,000. हे बघा 32,000 किती प्रमाणे, 4.5 प्रमाणे. उत्तर आलं 1,29,600. सेल्सच्या कॉलममध्ये काही येणार नाही. हे 8,000 आहेत ना, 8,000, 3.90, 31,200 ते आहेत असे उतरून घ्यायचे आणि हा नवीन माल आला तो त्याच्या खाली लिहायचा. 32,000, 4.5 आणि 1,23,600. समजला विषय हा? ओके, समजलं असेल. 19 झालं. आता आपण पुढच्या तारीखकडे जायचं. पुढच्या तारीखकडे जायचं सांगा. 19 नंतर 23 तारीखकडे जायचं. 23 तारीखला काय केलंय, सेल्स केली. 23 तारीखला काय केली, सेल्स कितीची केली, 27,000ची. आता 23 तारीखला आलो, सेल्स मला करायची होती 27,000ची. पहिल्यांदा मी 8,000 विकून टाकले जुने. 8,000, 3.90 आणि 31,200. आता 27 मधनं 8 गेले, राहिले किती सांगा, सांगा सांगा, राहिले 19,000. ओके, 27 मधनं 27 द्यायचे होते ना, आपण 8,000 दिले, राहिले 19,000. मग 19,000 कशामधनं द्यायचे, 32 मधनं. 19,000 रेट 32चा 4.05 वापरायचा. उत्तर आलं 76,950. आणि 32,000 मधनं हे 19,000 काय करायचे, वजा करायचे. उत्तर किती राहिलं, 32 19 गेल्यावर 13,000. रेट 4.05चं उत्तर आलं 52,650. ओके, आणि हा तुमचा क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे मी हा प्रॉब्लेम इथंच संपवलेला आहे. पुढचं तुम्ही सोडवायचं. इथंच संपवला आहे. 31 तारीखपर्यंत तुम्ही गणित सोडवायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा क्लोजिंग बॅलन्स येईल. आता तुमचा बॅलन्स काय आहे, क्लोजिंग बॅलन्स 13,000 युनिट. किती तारीखचं सांगितलं तुम्हाला आम्ही, 23 तारीखचा. क्लोजिंग बॅलन्स किती, 13,000 युनिट. 4.5 प्रमाणे उत्तर आलं 52,650. तुम्ही आता होमवर्क तुम्हाला असं आहे की तुम्ही 27 तारीखचं काढायचं. 27 तारीखला काय करायचे, परचेस करायचे. आणि 31 तारीखला काय करायचे, सेल्स करायचे. आणि त्याच्यानंतर जो काय हा शेवटच्या कॉलममध्ये राहील तो क्लोजिंग बॅलन्स इज, तो सगळा तुम्ही करायचा आहे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. तुम्हाला ही मेथड 100% समजलेली असेल असा मला विश्वास आहे. आणि हा लेक्चर मी इकडे थांबवतो. ओके, बाय.